नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर असे कानातले आणि मोत्याची हेअरपिन लहान मुलींसाठी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण साहित्य बघणार आहोत. तर इथे मी गहू मणी घेतलेले आहेत. त्यानंतर रेड कलरचा क्रिस्टल, 0 नंबरचे गोल्डन मोती, B7000 ग्लू आणि हेअरपिन्स. तर सुंदर अशी हेअरपिन आपण बनवणार आहोत. तर 0.3 mm वायर. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 0.3 mm ची वायर घ्यायची आहे. त्याचे आपल्याला 3 राउंड्स घ्यायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गहू मणी आणि त्यावरती 0 नंबरचा गोल्डन मणी घालून आपल्याला लॉरियल तयार करून घ्यायचं आहे. मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लॉरियल कसे बनवायचे, तर तेच आपण इथे बघत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा गहू मणी घालून घेत आहोत. त्यानंतर आपण 0 नंबरचा गोल्डन मणी आणि आपल्याला गोल्डन मणी बाजूला सारून परत गहू मणीमधून 0.3 mm ची वायर खेचून घ्यायची आहे आणि तिथे पॅक करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले लॉरियल्स तयार होतात. आता लॉरियल्सचा आपल्याला पूर्ण एक राउंड बनवून घ्यायचा आहे. तर खालच्या राउंडसाठी मी इथे जवळपास 12 लॉरियल यूज करत आहे. म्हणजे 12 मणी मी इथे ओवून घेत आहे आणि त्यांचा एक सर्कल करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ही प्रोसेस मी खूप वेळा दाखवलेली आहे, पण आपले जे नवीन सबस्क्रायबर्स आहे त्यांच्यासाठी आपण डिटेलमध्ये पुन्हा दाखवत आहोत. तर बघा, इथे मी जवळपास 12 मण्यांचा सर्कल करून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याचा व्यवस्थित सर्कल करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक मण्याच्या पुढनं आणि मागणं असं क्रिस क्रॉस करून वायर पूर्ण राउंड भरती फिरवून घ्यायची आहे. म्हणजे छान असा आपला मोत्याचा सर्कल तयार होतो. हा आपला पहिला बेस तयार झालेला आहे. ह्याच्यावरती आपल्याला दुसरा बेस लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि तार व्यवस्थित ओढायची आहे. एक्स्ट्रा वायर ही वरच्या साईडला घेऊन कट करून टाकायची आहे. आता आपल्याला अशाच प्रकारे सेम सेकंड लेअर बनवायचा आहे. तर सेकंड लेअरमध्ये मी जवळपास 7 मणी इथे वापरलेले आहेत. खालच्यासाठी आपण 12 यूज केले होते. तर वरच्या लेअरसाठी आपल्याला 7 मणी इथे यूज करायचे. सेम तशाच प्रकारे आपल्याला सर्कल बनवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. फक्त आपली जी तार असते ती व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. कुठेही लूज पडून द्यायची नाही. लूज जर का पडली तर ती छान दिसत नाही आणि आपला सर्कल सुटून जातो आणि डिझाईनमध्ये फिनिशिंग येत नाही. त्यामुळे व्यवस्थित तार खेचून घ्यायची आहे. आता आपल्याला हे दोन्ही लेयर्स बांधून घ्यायचे आहेत. तर काय करायचं आहे, चारही साईडने मोत्यांच्या वरतून आली घालून दोन्ही लेयर्स व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण बांधून घेत आहोत. आणि एक्स्ट्राची वायर आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि फूल आपलं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण मधला जो भाग आहे तो बनवणार आहोत क्रिस्टलचा. तर इथे आपण क्रिस्टल घेऊन त्याच्यामध्ये 0.3 mm ची वायर टाकून घेतलेली आहे आणि ती वायर पॅक करून घेतलेली आहे. आता त्यानंतर इथे मी 0 नंबरचे गोल्डन मनी यूज करते आहे. हे जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मणी इथे लागू शकतात. तुमच्या क्रिस्टलची साईज किती आहे त्यावरती ते डिपेंड आहे. मी इथे आपला 4 नंबरचा क्रिस्टल यूज केलेला आहे. तर त्यासाठी मला इथे जवळपास 12 मणी लागलेले आहेत आणि ते मणी आपल्याला क्रिस्टल भोवती राउंड करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि पहिला जो मणी आहे त्यामधून आपल्याला तार बाहेर काढायची आहे. म्हणजे आपला सर्कल हा व्यवस्थित होतो
आणि छान क्रिस्टल भोवती बसतो. तर तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे म्हणजे आपला छान असा सर्कल तयार होतो. आता हा सर्कल आपल्याला बांधून घ्यायचा आहे. तर बांधताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अपोजिट साईडनी वायर वरच्या साईडला घ्यायची आहे आणि गोल्डन मण्यांच्या मधनं परत खालच्या साईडनी काढून वरती ओढून घ्यायची आणि क्रिसक्रॉस करून ते बांधून घ्यायचं आहे. एक्स्ट्राची वायर कट करून टाकायची आहे. आता हेअरपिन घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. आपण ग्लूच्या साह्याने ते फूल चिटकून घेणार आहोत. व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आणि फूल त्या पिनवरती चिटकून घ्यायचा आहे. याला थोडासा वाळायला वेळ लागतो, तर एक तुम्हाला अर्धा ते पाऊण तास हे हेअर पिन वाळायला लागेल. तर बघा सुंदर अशी आपली हेअरपिन बनवून तयार झालेली आहे. तर आता इथे दुसरं आपण कानातलं बनवणार आहोत. तर कानातल्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इयरिंग बेस घेतलेला आहे, त्यानंतर आयपिन घेतलेली आहे, मणी घेतलेला आहे, लॉरियल्स घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण इथे बॉल चेन म्हणजेच मोत्याची चेन घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्लूनी आपल्याला मधला जो मणी आहे तो बेसवरती चिटकवून घ्यायचा आहे आणि त्या साईडनी जी मोत्याची चेन आहे ती आपल्याला त्याच्या साईडनी चिटकवून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण कशा प्रकारे चिटकवून घेत आहोत. एखादा मणी जर का कमी पडला तर तुम्ही कट करून परत चिटकवू शकता. आता आयपिनमध्ये लॉरियल्स घालून घ्यायचे आहेत. इथे भरपूर आपल्याला असे लॉरियल्स घालून घ्यायचे आहेत. इथे मी काउंट केलेले नाही आहेत, मी अंदाजे इथे लॉरियल्स घालून घेत आहे. तुम्हाला किती दाट हे पाहिजे तशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला लूप तयार करून घ्यायचं आहे की ते आपल्याला इयरिंगच्या बेसमधून घालता येईल. तर हे आपले 2 in 1 इयरिंग्स तयार आहेत. तुम्ही खालचे लॉरियल्सचा जो बंच आहे तो जर काढून टाकला तर वरचे फक्त टॉप्स म्हणून यूज करू शकता. आता दुसरं इयरिंग आपण बनवणार आहोत. त्यासाठी इयरिंग हुक्स घेतलेले आहेत, जम्प रिंग आणि फ्यूज तार, मणी, 0.3 mm वायर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फ्यूज तार घ्यायची आहे. फ्यूज तारच्या दोन्ही साईडला बॉल्स असतात, तर ते आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी उपयोगाला येतात. ह्याला फ्यूज तार पण म्हणतात आणि बॉल तार सुद्धा म्हणतात. तर सगळ्यात पहिल्यांदा फ्यूज तारमधनं आपल्याला मणी घालून घ्यायचा आहे. त्यानंतर पक्कडवरती ती तार पकडायची आणि मण्याच्या भोवती राऊंड फिरवून घ्यायची. अशा प्रकारे आपण इथे लॉरियल्स बनवून घेत आहोत. अशा प्रकारे आपल्याला जवळपास एका कानातल्यासाठी 20 लॉरियल्स लागणार आहेत. तर अशा आपण 40 लॉरियल्स बनवून घ्यायचे आहेत दोन्ही कानातल्यांसाठी. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण लॉरियल्स तयार करत आहोत. तर व्हिडिओ तर सगळेजण बघतात पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर प्लीज व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि आता नवीन जे फीचर आलेलं आहे हाईपचं, तर ते सुद्धा हाईप करा म्हणजे आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. तर इथे आपले लॉरियल्स तयार करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला 0.3 mm ची वायर घ्यायची आहे आणि ती जम्परिंगमध्ये घालायची आहे. जम्परिंगमध्ये घातल्यानंतर तिथे आपल्याला एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे म्हणजे ती वायर फिक्स होते आणि छान अशी तयार सरळ करून एका साईडला 10 असे लॉरियल्स घालून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण एका साईडला 10 लॉरियल्स घालून घेत आहोत. ते घालून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला घालायचे आहेत. दुसऱ्या साईडला सुद्धा 10 लॉरियल्स आपले घालून झाल्यानंतर दोन्ही तारा एकत्र करून घ्यायच्या आहेत.
तारा एकत्र करून घेण्यानंतर त्यांना व्यवस्थित पीळ द्यायचा आहे. गोल गोल फिरवून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि एक्स्ट्राची वायर कट करायची आहे आणि राहिलेली तार आतल्या साईडला फोल्ड करून टाकायची आहे. आणि जी आपली जंप रिंग आहे ती ओपन करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला इयरिंगचं हुक लावून घ्यायचं आहे आणि सुंदर असे आपले मोत्याचे इयरिंग्स डेली यूजसाठी किंवा लहान मुलींसाठी तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.